ती रात्र प्रभू श्री राम आणि मी. तुम्हाला आज असा प्रसंग सांगायचा आहे, या अशी अनुभूती सांगायची आहे की ज्याने माझं पूर्ण आयुष्य चेंज केलं. मला अजूनही आठवतो तो दिवस 15 डिसेंबर 2022, ज्या रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक अशी शक्ती आली की माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं. आणि ती शक्ती होती प्रभू श्रीराम. त्या रात्री पूर्ण मी झोपू शकलेलो नाहीये. त्याआधी सांगायचं झालं तर मी काय रोज सकाळी उठून देवदेव करणारा या पूजापाठ करणारा माणूस नाही, या रोज मंदिरात जाऊन देवदर्शन घेणारा या तसंही नाही. माझं असं होतं की चल आपण जाता जाता बाहेरनं पाया पडल्या की झालं, मनात देव पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. पण त्या रात्री जे घडलं ना, म्हणजे मला सांगताना अजूनही अंगावर काटा येतोय. प्रभू श्री रामांनी जे डोक्यावर हात ठेवला ना, पूर्ण अंगात करंट व्हायला असं मला वाटलं. तो जे दृश्य होतं ना, मी अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतं ते स्वप्न. रात्रभर झोपलो नाही मी, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वाईफ आणि आईलाही सांगितलं, त्यांनाही आश्चर्य होता की म्हणजे असंही नाही की दुसऱ्या दिवशी मी चल भक्ती करणारा माणूस झालो, असंही नव्हतं. 24 डिसेंबरला मी ज्यावेळेस मूर्ती मागवली ऑनलाईन आणि ती 28 डिसेंबरला माझ्या घरी आली, आणि त्या दिवशी मी ज्यावेळेस स्थानापन्न केलं, मी पहिल्यांदा आपलं राम नाम जप केला. त्या दिवसापासनं ते जो आजचा दिवस आहे 9 जानेवारी, फक्त एक दिवस सुटला असेल, पण रोज मी राम नाम या हनुमान चालीसा वाचलेलं आहे. असं नव्हतं की त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप काही फरक पडला, पण एक गोष्ट जाणवली, कोणीतरी आपल्या बरोबर आहे. त्या दिवशी मला ते जाणवलं, एक शक्ती आपल्या बरोबर आहे असं मला वाटलं. त्या पुढची स्टोरी तर वेगळीच. अयोध्या म्हणजे माय फर्स्ट सोलो ट्रिप. म्हणजे मी एकटा माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा एका दुसऱ्या स्टेटमध्ये अननोन जागी गेलो होतो. ते कसं गेलं, तिथं काय घडलं, हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगतो.